येई हो येई हो येई हो येई हो विठाबाई माऊली ये. मी याच्यावर थोडं सांगते तुम्हाला, कारण तुकोबा कसे झाले होते, कुठं झाले. कारण तुकोबाला एकदा यात्रेची वारीची वारी आली. वारीला जायचं होतं, सगळे संत चालले. म्हणजे चला ना तुकोबा वारीला. पण त्यांना जोर आला होता, ताप आली होती. ताप आली संताला. रात्री काय करायचं ते केलं. सकाळी वाटी लावायला दारात आले. दारात आले आणि दारातच तिथं उभा टाकले. कवळ ते संत वापस उचल तापीचे जणू एखादं बाबलीचं खोड उभा टाकले. काय अधिकार होते लक्षात आणा कसे असते ते. कारण ये हो विठाबाई माऊली ये. कर निढाळावरती कर ठेवून वाट मी पाहे. कारण तिथं दारात उभा टाकले, मी तुझी वाट पाहतो. मग आता काही वारकऱ्यांनी पत्र दिलं होतं, सांगितलं की तुकोबाचं दुखायला लागले आणि आपल्याला तुकोबाने बोलावले. कोणाला? रुक्मिणीला म्हणली. देव रुक्मिणीला म्हणलं तर ती म्हणली आता वारीमध्ये कसं जमन. रुक्मिणीबाई म्हणल्या आपली वारी न तुम्ही तिथं पाहिजे दर्शनाला, लोक येते दर्शनाला, कसं जाता येतं, आपण पुन्हा जाऊ, कसं करतात, काय करतात, असे विचार दोघं नवरा बायको करू लागले. कोण? रुक्मिणी पांडुरंग. आता तुकोबाला वाटलं माझ्याकरता येईन देव, आता येईन तरी कसा, कारण वारी सोडल्याशिवाय काही नाही. कारण वारीचं महत्त्व असतं. सगळी आषाढी वारी होती. संत गेले, सांगितलं की बाबा तुकोबाला जोर आलेला आहे, तुकोबा ताप आलेली आहे, तुकोबा तिथं वा टाकले, बोलावते येई हो विठाबाई माऊली. निढाळावरती कर ठेवून वाट मी पाहे. कारण पिवळा पितांबर सेला गगनी झळकला, काही वारी माझा आला गा, असं त्यांनी अभंग म्हणलेले आहेत. कारण विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी असा अभंग घेतला, त्याच्यात सांगितलेला आहे ते असणारा. कारण मी थोडं थोडं सांगायला आहे. कारण त्यांनी वाट पाहिली, तिथंच उभा टाकली. जेव्हा असणारे भगवान, मग आता वारी झाली, हे झालं, ते वारकरी आले तरीही तिथंच उभे. पण मग भगवंताला दया आली. कारण कसं आहे, भगवान दयाळू आहे हो, फार असणारा दयाळू, कृपाळू आहे, दयाळू आहे. कारण नित्य आहे, शाश्वत आहे. तो कसा आहे? परब्रह्म आहे, सगळं आहे. कारण तो दयाळू आहे. मग आता रुक्मिणीला जत्रा झाल्या सांगितलं, चल म्हणजे आपण जाऊ, गरुडावर बसून जाऊ. त्यांना गरुड धाडला आधी, की त्याला म्हणा गरुडावर बसून ये, असं तुकोबाला पांडुरंगाने धाडला की आम्हाला वारीचं येता येत नाही आणि गरुडावर बसून ये. ते म्हणले मी नाही त्या वाहनावर बसायचा, माझा अधिकार नाही म्हणले. तुकोबा गरुडावर बसले नाहीत. कारण गरुड देवाचं वाहन आहे ना, आपण कशावरही काय करतात. कारण आपला पाऊल पुढे पडतो सगळ्याच्या, पण ते बसले नाहीत. मग वाट पाहिली पुन्हा त्यांची. गरुडा बसून वारकरी म्हणले आता यात्राचं झाली ना, आता सगळं झालं, आपण जाऊ. मग पौर्णिमा झाल्यानंतर तुकोबा काही गरुडावर बसून गेले नाहीत पंढरपूरला. त्यांना आजार आलेला होता, तिथंच उभे होते. कसे उभे राहिले असते देव जाणे बाबा, तिथंच उभे होते म्हणून वर्णन आहे ग्रंथाद्वारे. मग राहिले तिथं उभे, मग आले देव. पुन्हा मग जत्रा गित्रा झाली, ते त्यांचाही झाला गरुडावर बसून. मग त्यांनी सांगितलं विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. कारण तुकोबाला जेव्हा पांडुरंग आला, गरुडावर बसून रुक्मिणी आली, त्यांनी नमस्कार केला, तेव्हा तुकोबाला असणाऱ्या घरात आले. तुकोबा तितके तुकोबा तिथं उभा टाकले. केवढा अधिकार, किती असणारे दयाळू. देव कसा आहे ते पाहणं. त्यांनी गरुड धाडलं तर गरुडावर बसले नाही. तर नको म्हणे तुझ्या वाहनावर मला अधिकार नाही बसण्याचा. असे पहिले माणसं असे होते. कारण आता अधिकार नाही तरी अधिकाराच्या वेगळं करतात. कारण कलियुग आहे, कलियुग आहे, कलियुगच म्हणतात. आता काय कली करतोय त्याचा पांडुरंगालाच माहिती आहे. आपल्याला काही कलीचं कळत नाही. कारण आपण कसे आहे, अज्ञानी. काय आपल्याला कळतं? कारण स्त्री जात तर फारच अज्ञानी असते. ती म्हणती शहाणी, पण शहाणी नसते स्त्रीला. कारण तिला ब्रह्मज्ञान होणं कठीण आहे. हे आहे तिला काय, तिला भक्ती कळण, भक्तीमध्ये जाईन, पण ज्ञान होणं कठीण आहे. ज्ञान होतच नाही. कारण ज्ञान लेकराच्या गोष्टीत काय ज्ञान होणं म्हणजे असं होत नाही. असे तुकोबाने असणारा देवाला आपलंसे करून घेतलं. म्हणे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळे. कारण नामदेव फार देवाचे लाडके होते. कसे होते? कारण जे काय अभंग आहेत जनाबाईचे, त्यांनी देवानं स्वतःनं लिहिलेले आहेत. म्हणजे ते आपल्या मागं मूर्तीच्या मागं बसून लिहित होते म्हणे. आणि नामदेव तर इतके लाडके होते की नामदेवाचं त्यांना फारच वेळ होतं. कारण नेहमी लहान लेकरावानी म्हणतात काही संत लोक म्हणतात. कारण म्हातारपणाचं लेकरं होतं देवाचं नामदेव म्हणजे, असे नामदेव होते. कारण नामदेवाचं खूप लीला येतात, खूप लीला येतात. मी अजून त्या नामदेवाच्या लील्याकडे गेलेच नाही, सांगितल्या नाही. याच ठिकाणी पूर्णविराम. गोपाल कृष्ण.